नमस्कार. पाठ 8वा आहे. आता 8व्या पाठमध्ये उच्च न्यायालयामध्ये केस येते, हायकोर्टामध्ये केस येते. त्याच्यावरती आता त्याला काय शिक्षा द्यावी हे ठरलं जातं प्रॉपर. आणि त्याच्यानंतर मग ते दाखवतो तुम्हाला एक्झॅक्टली सेटअप असतो. त्याला बघूया. कारागृहामधून त्याला नंतर एका उच्च न्यायालयामध्ये बसवलं जातं. म्हणजे त्याची उच्च न्यायालयामध्ये त्याची केस चालली जाते. केस चालल्यामध्ये त्याला गुन्हा जो त्याने केला आहे त्याच्यावरती त्याला शिक्षा डिक्लेअर होते. हे बघा, हे अशी असते शिक्षा वगैरे असं दाखवत असं डिबेट चाललं जातं. हे बघा, दिसते तुम्हाला असं डिबेट चाललं जातं. तर या असं सेटअप असतो पूर्ण उच्च न्यायालयाचा. तिथे त्याला गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा होते. त्याची शिक्षा झाल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की हे बघा, हे अशी त्याला गुन्हा म्हणजे वकिलाच्या साईडचे पण, आरोपीच्या साईडचे वकील आणि जो असतो ना त्यांच्याबरोबरचे पण वकील असतात. हे बघा, आणि इकडे गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला आरोपीला शिक्षा होते. हे बघा.